नमस्कार, जय हिंद. बी.जे. अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्र हो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा होणार आहे. कारण ज्या पण काही उमेदवारांचं सध्या मुंबई पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, त्याचं आपण यापूर्वी पण व्हिडिओमध्ये आपण स्वागत केलेलं आहे आणि आता यासुद्धा व्हिडिओमध्ये मी त्यांना शुभेच्छा देत आहे. कारण आता त्यांची अंतिम घडी, कारण की त्यांना जे पण काही डॉक्युमेंट्स वगैरे आहे, त्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. कोणीही व्हिडिओला स्किप करू नका आणि माहिती तुम्हाला 100% आवडणार आहे. व्हिडिओमध्येच तुम्हाला म्हणजे आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना शेअरसुद्धा करून घ्या. आणि आपला जो हा यूट्यूब चॅनल आहे, हा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण म्हणजे तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीनं सरकारी नोकरी संदर्भात वगैरे कोणतीही माहिती असू दे, मी थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं सर्वप्रथम आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा ऑन करून घ्या. कारण की मित्रांनो, याला खर्च लागत नाही. व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि मित्रांना शेअरसुद्धा करा. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे. चला तर आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहा काय म्हणलेलं आहे त्यांनी. पोलीस आयुक्त कार्यालय आहे. कधीचा आहे दिनांक बघा, 24 फेब्रुवारी 2025. मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारागृह शिपाई भरती 2022-23. ओके. तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, महत्त्वाचा विषय काय आहे त्यांचा पहा. विषय समजून घ्या तुम्हाला काय म्हणायचं आहे. कारण की कोणताही व्हिडिओ बनवला तर त्यामध्ये हा इम्पॉर्टंट असतो विषय. मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारागृह शिपाई भरती 2022-23. अंतरिम निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील कागदपत्रांच्या PDF फाईल सबमिट करण्याबाबत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आणि माहितीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. भरपूर अशा मित्रांपर्यंत म्हणजे ही माहिती जात नाही आहे किंवा त्यांच्यापर्यंत जरी गेली तरी त्यांना नेमकं काय करायचं आहे समजत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला मी मुद्दामून बनवलेला आहे मित्रांनो. PDF फाईल बनवून द्यायचे. जे पण काही तुम्हाला अंतरिम निवड यादीमध्ये सामील झालेल्या उमेदवार त्यांच्याकडील कागदपत्रांच्या PDF फाईल सबमिट करण्याबाबत. आता त्यामध्ये काय-काय असणार आहे, तुमचे सर्व जे काही पण डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला सांगितलेले आहे, त्याच्या PDF फाईल तुम्हाला करून घ्यायचं आहे. प्रत्येक डॉक्युमेंटची आपल्या मोबाईलमध्ये किंवा कुठेतरी तुम्ही PCला वगैरे बसून PDF फाईल तयार करायचं आहे प्रत्येक. त्याचा एक फोल्डर असतो, तो फोल्डर तयार करायचा आणि ते त्यांनी जे काही दिलेलं असेल तुम्हाला WhatsApp नंबर वगैरे किंवा ईमेल वगैरे दिला त्याच्यावर तुम्हाला ते मेल करायचं असतं किंवा WhatsApp करायचं असतं मित्रांनो. मग अशा पद्धतीचा हा व्हिडिओ असणार आहे आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे पहा. आता पुढं पहा, विषय संदर्भ झाला, तुमचा विषय पण झाला आहे. मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारागृह शिपाई भरती 2022-23 करिता पोलीस शिपाई पदाचे जे काही 2572, पोलीस शिपाई चालकचे 917, पोलीस शिपाई वाद्यवृंद 24 व दक्षिण विभाग कारागृह शिपाई 717 उमेदवारांची अंतरिम निवड यादी ही कधी लागली होती? दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई police.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या म्हणजे तिथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अंतरिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांची सशस्त्र पोलीस, कोळी कल्याण कालिना, सांताक्रूझ मुंबई येथे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाची व सशस्त्र पोलीस वरळी मुंबई येथे कारागृह शिपाई व पोलीस शिपाई वाद्यवृंद पदाची कागदपत्र पडताळणी लवकरच घेण्यात येणार असून कागदपत्र पडताळणीच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. कागदपत्र मित्रांनो, सगळे कागद तुम्हाला रेडी ठेवायचं आहे. म्हणजे तिथं एखादा पण कागद आणि एवढं सगळी मेहनत करणार तुम्ही आणि एखाद्या कागदपत्रावर तुम्हाला जर बाहेर काढलं जर हे खरोखर खूप म्हणजे असं चुकीची गोष्ट आहे. कारण की तुमच्याबरोबर ते म्हणजे नाइंसाफी होते. कारण तुम्हाला असं कागदपत्र कंपल्सरी ठेवणं गरजेचं आहे. काही मुलं, काही मित्रांनी काय केले, कागदपत्राच्या वेळी खूप आता मध्ये आपला एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओवर खूप जणांचे कमेंट्स आले होते, सर म्हणजे काहीतरी तो विषय चालू होता नाही का, मग आम्ही म्हणजे ह्या कास्टमधनं आहे, या कॅटेगरीमधनं फॉर्म भरला, तिथं असं होईल, तसं होईल, EWS वगैरे काय काय विषय चालू होता. तर मित्रांनो, सगळे कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी आणि गरजेचं आहे ठेवणं. कारण की पोलीस भरतीची पात्रता त्या हिशोबानं त्या ह्याच्यावरच त्याच बेसवर ते मला घेणार आहेत. आणि ते जे काही तुम्हाला कागदपत्र पडतात जे वेळापत्रकावर साधारणपणे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल ते सांगितले ऑलरेडी टाईम टेबल त्यांनी प्रसिद्ध करणारच आहेत. त्या अगोदर काय म्हणले, उमेदवारांनी त्यांच्या आवेदनार्जात नमूद केलेली सामाजिक समांतर आरक्षण व इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या नोंदणीप्रमाणे सदर प्रमाणपत्रांच्या PDF तयार करा. म्हणजे ते PDF तयार करून या संकेतस्थळात जाऊन सर्व आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या PDF फाईल दिनांक आता हे जे काही दिलेलं आहे त्यांनी PDF फाईल तुम्हाला तयार करायचं आहे आणि ही जी एक लिंक आहे या संकेतस्थळावर जाऊन सर्व आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या PDF फाईल दिनांक 24 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 28 फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत जमा कराव्या. जे उमेदवार त्यांच्या कागदपत्रांच्या PDF फाईल जमा करणार नाहीत त्यांची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही म्हणजे बातमी आहे आणि माहितीसुद्धा तुम्हाला ही अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, जे पण काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही आवेदन अर्ज केलेला आहे त्यामध्ये
समाज आरक्षण व किंवा इतर प्रमाणपत्रांच्या जे काही नोंदणीप्रमाणे सदर प्रमाणपत्र PDF तयार करा म्हणलेत आणि त्यांनी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊनच तुम्हाला ते संपूर्ण तिथंच म्हणजे अपलोड करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंटसाठी जे टाईम टेबल देणार आहे, त्या टाईम टेबलनुसार तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार ते त्यांना कसं आहे, सगळी प्रक्रिया कशी आहे सोपी होऊन जात असते मित्रांनो. आणि त्यांच्याकडे सुद्धा एक म्हणजे ऑनलाईन डेटाबेस म्हणजे त्यांच्याकडे तयार झालेला असतो. त्यामुळे संपूर्ण माहिती PDF फाईल अतिशय चांगल्या पद्धतीने बनवून घ्या. आणि एक सोपी पद्धत जर तुम्हाला वाटत असेल, की बाबा आपल्याला नाहीच जमत, काही ॲप्लिकेशन वगैरे आहेत म्हणजे PDF फाईल म्हणजे हे बनवण्याचे त्या पद्धतीचे ते तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला त्या ॲपद्वारे ते फोटो वगैरे मारून तिथं PDF फाईल तयार करायची आणि एकदम टोटल त्याचं म्हणजे ते संपूर्ण फाईलच तुम्हाला त्या जे काही ती लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो. समजलं का? कारण आणि जर तुम्हाला काही शंका किंवा काही माहिती वगैरे समजली नसेल, तर आपलं कमेंट्स बॉक्स ओपन आहे. त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथं 100% मिळालं जाईल मित्रांनो. ठीक आहे? आणि जे आता त्यांनी काय म्हटलं बघा, जे कागदपत्र वगैरे म्हणजे अपलोड करत नाही PDF फाईल, त्यांची डॉक्युमेंट्स चेक केली जाणार नाहीत, असं ऑलरेडी त्यांनी म्हणलेलं आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. पोलीस आयुक्तालयाचा आहे बघा शिक्का पण. अशा पद्धतीची माहिती आहे आणि ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलो. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि लास्टला अजून एक तुला सांगतो, कारण की तुम्हाला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला काही एक मित्रांनो खर्च लागत नाही. फक्त आपला जो बाजूचा बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करायचं सबस्क्राईब करून झाल्याच्यानंतर. जेणेकरून आपण कोणताही व्हिडिओ याच्यानंतर जर बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचतो. कारण की पैसे खर्च लागत नाही याला. ठीक आहे? चला मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो. धन्यवाद.